नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे, तो म्हणजे एस-एस-सी जी-डीचं 2024चं नोटिफिकेशन आलेलं आहे. तर ही खूप मोठी पदभरती आहे. बघा ही जाहिरात आहे, इथे तुम्हाला दाखवू शकतो मी जाहिरात. तर खूप मोठी पदभरती आहे. याच्यापेक्षा पदभरती कोणती राहिलेलीच नाही. ही पदभरती तुम्ही जर बघाल तर टोटल पदं जी आहेत ती मी तुम्हाला सांगेल की किती पदांकरिता पदभरती आहे. तर टोटल 39,481 एवढी पदासाठी ही पदभरती आहे. खूप मोठी पदभरती आहे. लक्षात घ्या, 39,448 पदांकरिता आहे. आता जर बघितलं आपण तर ही आजपासून अर्ज सुरू होत आहेत. 5 सप्टेंबर पासून ते 14 ऑक्टोबर पर्यंत हे ऍप्लिकेशन फॉर्म सुरू राहणार आहेत. त्यासाठी तुम्हाला लास्ट ऍप्लिकेशन तुम्हाला जे करता येईल ते 14 पर्यंत करता येणार आहे. त्याच्यानंतर प्रिंट आउट आणि फी जी आहे, ऑनलाईन पेमेंट जे आहे ऍक्च्युली ते 15-10 पर्यंत करू शकता. त्याच्यानंतर करेक्शन विंडो जी ओपन होईल ती 5/11 ते 7/11 पर्यंत राहणार आहे आणि परीक्षा टेंटेटिव्हली जानेवारी-फेब्रुवारी 2025 मध्ये राहणार आहे. आता ही परीक्षा जी घेतली जाते एस-एस-सी मार्फत ती BSF साठी घेतली जाते. लक्षात घ्या, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, CISF, त्याच्यानंतर CRPF, त्याच्यानंतर ITBP, SSB साठी घेतली जाते, SSF साठी, त्याच्यानंतर आसाम रायफल, त्याच्यानंतर NCB साठी, त्याच्यानंतर घेतलं जातं. आणि याच्यामध्ये कम्प्युटर बेस्ड एक्झाम राहते आणि PhD जी असते ती एक्झाम म्हणजे फिजिकल स्टँडर्ड टेस्ट, ज्याला आपण उंची वजन मोजणी म्हणतात, आणि त्याच्यानंतर जी रनिंग वगैरे ग्राउंड असतं हे असतं आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे होतं याच्यामध्ये. तर ही जी परीक्षा राहते ती टोटल 13 लँग्वेजमध्ये घेतली जाते. त्याच्यामध्ये तुम्ही बघाल की आसामीमध्ये, बेंगालीमध्ये, गुजराती, कन्नडा, कोकणी, मल्याळी, मणिपुरी, महाराष्ट्रासाठी मराठीमधून ही परीक्षा घेतली जाते बघा. त्याच्यानंतर आता ही तुम्हाला जाहिरात हे दाखवतो. तर BSF मध्ये टोटल पद आहेत 15,654 पद आहेत. CISF मध्ये जर बघितले तर 7,145 पद आहेत. CRPF मध्ये जर बघितले तर 11,541 पद आहेत. SSB मध्ये जर बघितले तर 819 पद आहेत. त्याच्यानंतर ITBP मध्ये 3,017 पद आहेत. त्याच्यानंतर आसाम रायफल मध्ये 1,048 पद आहेत. त्याच्यानंतर SSF मध्ये 35 पद आहेत आणि NCB मध्ये नॉर्कोटिक कंट्रोल ब्युरो मध्ये टोटल 22 पद आहेत. टोटल 39,441 एवढी वॅकन्सी असणार आहे. SC कॅटेगरीसाठी टोटल आहेत 5,254 पदं. एसटी साठी आहेत टोटल 4,021 पदं. त्याच्यानंतर ओबीसी साठी आहेत 7,747 पदं. EW साठी 3,496 पदं. ओपन साठी आहेत 15,094 पदं. अशी टोटल मुलांसाठी जी आहेत ती पदं आहेत टोटल असणार आहेत 35,612 पदं असणार आहेत. आणि त्याच्यात जर बघितलं तर महिलांसाठी जर बघितलं तर 3,869 एवढी पदभरती असणार आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊयात. आता एज रिलॅक्सेशन मध्ये 5 वर्षाचं SC ST साठी आहे, ओबीसी साठी 3 वर्षाचा असणार आहे, एक्सविसमेन साठी 3 वर्ष आणि सर्व्हिस पिरियड जेवढा असेल ते. त्याच्यानंतर जर बघाल तर जे राईट्स मध्ये असतील गुजरातच्या आणि 1984च्या त्यांना 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन असणार आहे, अप्पर एज रिलॅक्सेशन. त्याच्यानंतर पुढे जर आपण गेलो पुढे जाऊयात, थोडीशी माहिती घेऊयात. क्वालिफिकेशन जर बघितले तर हे 1/1/2025 रोजी क्वालिफिकेशन पकडलं जाणार आहे. 10वी पास तुम्हाला पाहिजे असेल, 10वी फक्त पास असणार आहे. ओके, 10वी पास तुम्ही पाहिजे त्यावेळेस. त्याच्यानंतर पुढे गेलो आपण तर बघा, NCC सर्टिफिकेटला 5% मार्क दिले जातात. त्याच्यानंतर B ला 3% आणि A सर्टिफिकेटला 2% मार्क एक्झामिनेशनला दिले जातात. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन कसं करायचं हे दिलेलं आहे इथे. ओके, हे सेंटर्स आहेत वेगवेगळे. आता तुम्ही जर बघाल तर हे सेंटर्स आहेत साऊथर्न रिजन, वेस्ट रिजन मध्ये आपलं येतं महाराष्ट्र येतं, ईस्ट, नॉर्थ ईस्ट, वेस्टर्न रिजन. आता याच्यामध्ये बघा हे सेंटर्स आहेत. तर इथं पणजी आहे, अहमदाबाद आहे, गांधीनगर, मेहसाणा, राजकोट, वडोदरा, त्याच्यानंतर सुरत, अमरावती, औरंगाबाद, जळगाव, नांदेड, मुंबई, कोल्हापूर, नागपूर, नांदेड, पुणे, नाशिक या ठिकाणी ही परीक्षा घेतली जाते, SSC GDची परीक्षा. आता याच्यामध्ये जर बघितलं तर ही जी होती परीक्षा त्याच्यामध्ये टोटल 4 पार्ट असतात. पहिला पार्ट असतो तो हा असतो जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग. दुसरा असतो तो
जनरल नॉलेज आणि अवेअरनेस असतो, त्याच्यानंतर ना एलिमेंटरी मॅथमॅटिक्स असेल आणि मराठी आणि हिंदी ऑब्लिक असेल. प्रत्येक 20-20 मार्काला असतो. टोटल 80 प्रश्न होतात आणि 40-40 मार्क म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क असतील तुम्हाला. तर 4 चोक 16 म्हणजे 160 मार्कांची परीक्षा असेल आणि 60 मिनिटाचा वेळ असणार एका तासामध्ये. तुम्हाला ही परीक्षा सोडवावी लागणार आहे. त्याच्यानंतर ना हा ऍक्च्युली सिलेबस आहे. सिलेबस काय करूयात की वेगळ्या डिटेलमध्ये आपण काय करूयात की पाहूयात आपण सिलेबस. ओके, या सगळ्या गोष्टी यांनी काय केलं की एकदम क्लिअरली दिल्या आहेत. बघ आता इथे बेसिक होतं. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काय करूयात आपण सिलेबस जो आहे तो काय करूयात डिटेलमध्ये डिस्कस करूयात. कसा सिलेबस आहे, काय आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित काय करूयात की डिस्कस करूयात. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.